कोलशेत येथे एका सिक्युरिटी सुपरवायझरचे शिर छाटून हत्या केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणामध्ये आता ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला अटक केला आहे। प्रसाद कदम असे या आरोपीचं नाव असून सुपरवायझरने शिवीगाळ केल्याने त्याने हे कृत्य केल्याचं तपासात समोर आलं आहे। त्याचे मानसिक संतुलनही सुस्थितीत नसल्याचे तपासामध्ये समोर आले आहे। कोलशेत येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे। सोमवारी पहाटे या इमारतीच्या गच्चीवरती सफाई कर्मचारी गेले असता सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ देबनाथ याचा मृतदेह आढळून आला होता। त्याचे शिर धडा वेगळं झालं होतं, तसेच डोक्यावर, चेहऱ्यावरती, मानेवरती आणि पाठीवरती ठिकठिकाणी शस्त्राने वार करण्यात आले होते। या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडाली आहे। तसेच समाज माध्यमांवर देखील मृतदेहाचे चित्रीकरण प्रसारित झालं होतं। त्यामुळे कोलशेत भागात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं। या हत्येप्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी CCTVच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आहे। आरोपी सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हा सोमनाथ याच्यासोबत उदवाहिकेमध्ये जात असल्याचं आढळून आलं होतं, तर परतताना कदम एकटाच होता। त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचं निष्पन्न झालं। युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अखेर कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे। सोमनाथ याने प्रसाद याला शिवीगाळ केली होती, तसेच त्यांच्यामध्ये यापूर्वीही वाद झाले होते। सोमनाथ याने शिवीगाळ केल्याने त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली प्रसाद याने दिली आहे। यातील जो आरोपी आहे प्रसाद कदम याला काल आपण अटक केलेली आहे। तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केलं असता त्याची जी PCR आहे ती साधारणतः 26 तारखेपर्यंत त्याची PC आहे। सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता। तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे 4-5 वेळा वाद झाले होते। तसेच मयतानी आरोपीकडून एक 8,000 रुपये उसने घेतले होते। तर तेही आरोपीनी त्याचा पाठपुरावा करत होता, तर तेही पैसे मिळाले नाही हाही राग आरोपीला होता। सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेला आहे। आरोपीची PC 26 तारखेपर्यंत आहे, अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे। कामाच्या अनुषंगाने त्यांचे वाद झाले होते, त्यामध्ये त्यांनी शिवीगाळ पण त्याला केलेली होती। आता तपास सध्या प्राथमिक आहे, अजून कालच त्याला अटक केलेली आहे। तर जे काही विविध अँगल असतील तर त्याच्यावर आता पुढे तपास होईल। त्याच्यामध्ये नाही, अजून तसा तपास सुरू आहे। त्यातलं जे वेपन वापरलेलं आहे ते अजून वेपन रिकवर करणं बाकी आहे। तर वेपन रिकवर करताना ते कुठून मिळालं याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केला।